आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. श्रीगोंदा शहरामधील दत्त मंदिर या ठिकाणी ब्राह्मण संघाच्या वतीनं भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्तानं केणे मंदिर इथे प्राध्यापक अनिल सहस्त्रबुद्धे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या व्याख्यानामध्ये प्राध्यापक सहस्त्रबुद्धे यांनी भगवान परशुरामांनी अहंकार आणि राक्षसी प्रवृत्तीचं दमन करून समाजामध्ये समरसता निर्माण केली असं म्हटलंय. आजच्या काळात देखील समाज एकसंघ ठेवण्यासाठी आणि विश्व बंधुत्व वाढवण्यासाठी त्यांच्या विचारांचे चिंतन आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर शहरामधील प्राचीन मंदिरांचे पुनर्जीवन करून त्यापैकी एका मंदिरामध्ये भगवान परशुरामांची मूर्ती स्थापन करावी असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. ब्राह्मण तरुणांनी केवळ नोकरीवरती अवलंबून न राहता व्यवसाय आणि पारंपरिक भिक्षुकीकडे देखील वळावं असं आवाहन त्यांनी केलंय. कार्यक्रमाच्या शेवटी ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष संदीप कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. अक्षय तृतीया हा परशुराम जयंतीचा शुभ काल असतो. भगवान परशुराम हे विष्णूचा 6वा अवतार म्हणून प्रकट झाले. समाजामध्ये जो अहंकार बळावलेला होता, क्षत्रिय उन्मत्त झालेले होते, शोषक झालेले होते, समाजाचं पालन पोषण करण्याची प्रवृत्ती नाहीशी झालेली होती. अशा काळात त्यांचा अहंकार दमनाचं काम करण्यासाठी, म्हणजे राक्षसी वृत्ती नाहीशी करण्यासाठी परशुरामांनी हातात परशु घेतलं आणि क्षत्रियांशी युद्ध करून त्यांचा अहंकार नाहीसा केला आणि संबंध समाजाचं एक प्रकारे पुन्हा व्यवस्थापन स्वतःच्या बुद्धिमत्तेनं करून संबंध समाज समरस स्वरूपामध्ये उभा केला. त्यांच्यामुळे अगदी तळागाळातल्या मातंग समाजापासून ते क्षात्रतेज असलेल्या इक्ष्वाकू कुळापर्यंत सर्वांना त्यांनी एका संघटित अशा भारतीय देशाच्या स्वरूपामध्ये उभं केलं आणि भारत राष्ट्र एक सनातन वैभव संपन्न राष्ट्र कसं होईल याची एक प्रकारे मुहूर्तमेढ घातली. आणि स्वाभाविकपणे त्यांच्यानंतर भगवान श्रीरामांचा अवतार झाला. श्रीरामांच्या अवताराचं एक प्रकारे पायाभरणी ही भगवान परशुरामांनी केली. तशाच प्रकारची अवस्था आज अहंकारवश झालेल्या राजकीय पुढाऱ्यांकडून होते आहे. अशा काळामध्ये त्यांच्या अहंकार दमनाच्या साठी काय करता येईल, हा संबंध समाज एकसंध कसा होईल, समाजामध्ये
विश्वबंधुत्वाचा संचार कसा होईल, एकमेकाविषयीची करुणा कशी निर्माण होईल, यासाठी परशुरामांचं चिंतन आवश्यक असतं. आणि म्हणून परशुराम जयंतीच्या निमित्ताने परशुरामांचं चिंतन विशेषतः ब्राह्मण संघटना करत असतात. त्यासाठीचा आजचा हा कार्यक्रम होता. आणि त्यासाठी आपण आज भगवान परशुरामांबरोबरच संबंध भारत देश एकसंध करण्यासाठी म्हणून ज्या भगवान आद्य शंकराचार्यांनी चारी दिशांना आपले 4 धाम प्रकट करून अवघा हिंदू समाज, अवघा सनातन धार्मिक समाज कसा एकवटेल या दृष्टीने जे प्रयत्न केले होते त्यांचंही स्मरण या ठिकाणी केलं. खरं म्हणजे मी श्रीगोंद्यातल्या लोकांना असं म्हणेन की श्रीगोंद्यामध्ये 108 मंदिरं प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. त्या मंदिरांचं पुनरुज्जीवन अगोदर करावं. त्यापैकीच एखाद्या मंदिरामध्ये भगवान परशुरामांची मूर्ती बसवावी. त्याच्या स्वतंत्र मंदिराची आवश्यकता श्रीगोंद्यात नाही. श्रीगोंद्यामध्ये ज्यांना आज आपण महाराष्ट्राचं लोकदैवत मानतो ते पांडुरंग, त्या पांडुरंगाचं प्रथम प्राकट्य हे श्रीगोंद्यामध्ये झालेलं आहे. त्याचं पुनरुज्जीवन होणं आवश्यक आहे. आणि म्हणून पांडुरंगाचाच अवतार जो 6वा अवतार म्हणून प्रकट झाला होता परशुराम, त्या मंदिरामध्ये देखील परशुरामांच्या मूर्तीची स्थापना करता येऊ शकेल. त्यासाठी वेगळं मंदिर पाहिजे असं मला वाटत नाही. ब्राह्मण समाजाने सगळ्यांनी एकत्र येऊन जी प्राचीन मंदिर आहे त्याचं पुनरुज्जीवन अगोदर करावं. त्यासाठी काय काय करता येईल ते आपण करावं. ब्राह्मण तरुणांना असं आवाहन करीन की त्यांनी केवळ नोकरीच्या पाठीमागे लागू नये, छोटे छोटे व्यवसाय करावे. आणि एवढंच नव्हे तर भिक्षुकी हा जो पारंपरिक अशा प्रकारचा आपला व्यवसाय आहे, तो भिक्षुकी हा पारंपरिक व्यवसाय सुद्धा आज सन्मान्य झालेला आहे. तोही करायला हरकत नाही. ब्राह्मण समाजाने ब्राह्मण समाज सोडून सर्व समाजाला एकत्र कसं आणता येईल, यासाठी कोणती भूमिका घेता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि तरुणांना ते शक्य आहे. नमस्कार, मी संदीप कुलकर्णी. आज परशुराम जयंती आणि श्री आद्य शंकराचार्य जयंती यांचं औचित्य साधून प्राचार्य अनिल सहस्रबुद्धे सर यांना व्याख्यानासाठी बोलवलं होतं. आणि त्यांनी सुंदर व्याख्यान दिलं. त्यांनी बरंचसं ज्ञान मिळालं. आणि यापुढे असेच या संघटनेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. आणि मागच्या वर्षी सांगितल्याप्रमाणे मंदिराचा जो विषय आहे तर त्याहीसाठी प्रयत्न चालू आहेत. आणि ते लवकरच आपल्याला पाहायला मिळेलच. त्यासाठी सगळेजण एकत्रितरित्या प्रयत्न करत आहेत. आणि या कार्यक्रमाला ज्यांनी तन मन धनाने ज्यांनी मदत केली, आर्थिक मदत केली, त्यांचं मी विशेष आभार मानतो. आणि विशेषतः सहस्रबुद्धे सरांनी त्यांचा वेळ दिला आणि त्यांनी व्याख्यान दिलं, त्यांचंही आभार मानतो. आणि केने मंदिर श्री देशपांडे सर यांनी उपलब्ध करून दिलं. ब्राह्मण संघटनेच्या वतीनं मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.